नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन माहिती, नवीन नवीन अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळेल. नेमकी महत्त्वाची सूचना काय आहे हे आता आपण जाणून घेऊयात. KYCतील चुका सुधारण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवीन सूचना माननीय महाराष्ट्र शासनातील मंत्री साहेबांनी केलेली आहे. नेमकी कोणती सूचना आहे ते आपण जाणून घेऊयात. KYC करताना लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय वापरला असेल तर त्यांना आता झालेल्या चुका टाळण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तो कोणता आहे तर 181. KYC करताना झालेल्या चुका टाळण्यासाठी कोणत्या चुका झाल्या आणि आपल्याला त्यावर सुधारणा काय करायची हे जाणून घेण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत काही KYC करताना काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी आता पोर्टलवर 181 या हेल्पलाईन नंबरवर क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून तुमची काय चूक झालेली आहे ती कशी सुधारणा, त्या चुका सुधारता येतील याची माहिती तुम्हाला लवकर लवकर त्या वेबसाईटच्या क्रमांकाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी देईल. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही माता भगिनींच्या KYC करताना चुका झालेल्या होत्या. त्या चुका सुधारण्यासाठी आता पोर्टलने हेल्पलाईन नंबर दिला आहे. तो हेल्पलाईन नंबर 181 आहे, त्यावर संपर्क साधावा. धन्यवाद.